नमस्कार, मी अमित लवटे, संचालक विद्याप्रबोधिनी कोल्हापूर. विद्याप्रबोधिनीच्या या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण 1 जानेवारी ते 10 जानेवारी या कालावधीतील चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहोत. तर आता मग व्हिडिओला सुरुवात करूयात. पहिला प्रश्न आहे, युवा आशियाई चषक क्रिकेट स्पर्धा 2021 संबंधी खालील विधाने विचारात घ्या. अ विधान आहे, ही स्पर्धा भारतात आयोजित करण्यात आली होती. दुसरा आहे, भारताने श्रीलंकेचा पराभव करत ही स्पर्धा जिंकली. क विधान आहे, आतापर्यंत भारताने 8 वेळा ही स्पर्धा जिंकली आहे. ड विधान आहे, भारताचा हरनोरसिंग पन्नू प्लेयर ऑफ द सिरीज ठरला. वरीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत असं विचारलेलं आहे. तर नुकतीच 19 वर्षाखालील आशियाई चषक क्रिकेट स्पर्धा पार पडली आणि यामध्ये भारताने अंतिम सामन्यात श्रीलंकेचा पराभव करत 9 विकेटने पराभव करत या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे. 23 ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीमध्ये ही स्पर्धा झाली होती. एकूण 9वी स्पर्धा होती. या स्पर्धेची सुरुवात झाली आहे 1989 साली. आतापर्यंत 9 वेळा ही स्पर्धा झालेली आहे. त्यापैकी भारताने 8 वेळा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं आहे. ही स्पर्धा झाली होती संयुक्त अरब अमिरातमध्ये, UAE मध्ये झाली होती. यामध्ये एकूण 8 संघ सहभागी आहेत. भारताने विजेतेपद पटकावले तर उपविजेतेपद श्रीलंकेने पटकावलं आणि प्लेयर ऑफ द सिरीज होता हरनोरसिंग पन्नू. त्यामुळे आपण एकदा प्रश्नांची नजर टाकली तर पहिलं विधान होतं की ही स्पर्धा भारतात झाली होती का, तर विधान चुकीचं आहे. UAE मध्ये ही स्पर्धा झाली होती. दुसरं विधान आहे, भारताने श्रीलंकेचा पराभव करत ही स्पर्धा जिंकली, तर हे विधान बरोबर आहे. आतापर्यंत भारताने 8 वेळा ही स्पर्धा जिंकली आहे, हेही विधान बरोबर आहे. भारताचा हरनोरसिंग पन्नू प्लेयर ऑफ द सिरीज ठरला, हे विधान बरोबर आहे. त्यामुळे बरोबर पर्याय असेल पर्याय क्रमांक 2 ब क ड. पुढचा प्रश्न आपण बघूयात. प्रश्न 2, खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश भारतीय शिक्षण तज्ञाला नाईट कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर KBE या सन्मानाने गौरवण्यात आले, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अजय कुमार कक्कड. अजय कुमार कक्कड यांना KBE या सन्मानानं सन्मानित करण्यात आलं. याशिवाय शालिनी खेमका यांना CBE, नितीन गोंत्रा यांना OBE, तर बीना मेहता यांना MBE या सन्मानानं सन्मानित करण्यात आलं. हे सर्व ब्रिटनमधील पुरस्कार आहेत जे या 4 भारतीयांना मिळालेले आहेत. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न 3, राज्यातील पहिले वकील सदन कोणत्या ठिकाणी साकारणार आहे, तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 औरंगाबाद. प्रश्न 4, उदगीर येथील 95व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली, याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भारत सासणे. भारत सासणे यांची 95व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे. मराठी साहित्य संमेलन सुरुवात झाली होती 1878 मध्ये. पहिलं जे साहित्य संमेलन झालं होतं ते झालं होतं पुण्यातील हिराबाग या ठिकाणी. पुण्यातील हिराबागेत पहिलं मराठी साहित्य संमेलन झालं होतं आणि त्याचं जे आयोजन केलं होतं ते केलं होतं न्यायमूर्ती म गो रानडे यांनी. न्यायमूर्ती म गो रानडे. आतापैकी बऱ्याच वेळा परीक्षेला मराठी साहित्य संमेलनावरती क्वेश्चन आलेले आहेत, तर त्या संदर्भात माहिती घेऊयात. महत्त्वाची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पहिलं झालं होतं 1878 मध्ये पुणे या ठिकाणी आणि त्याचे अध्यक्ष होते न्यायमूर्ती म गो रानडे. दुसरं झालं होतं 1885 साली, तेही झालं होतं पुण्यामध्ये. याचे जे अध्यक्ष होते ते होते कृष्णशास्त्री राजवाडे. तिसरं झालं होतं 1905 साली साताऱ्यामध्ये आणि याचे अध्यक्ष होते रघुनाथ करंदीकर. आता अलीकडली 5 बघूयात. 2018 मध्ये 91वे झाले होते बडोदा या ठिकाणी आणि याचे अध्यक्ष होते लक्ष्मीकांत देशमुख. 92वे अखिल भारतीय संमेलन 2019 मध्ये झाले यवतमाळमध्ये आणि त्याच्या अध्यक्ष होत्या अरुणा ढेरे. 93वे अखिल भारतीय संमेलन 2020 मध्ये झाले उस्मानाबाद या ठिकाणी. याचे अध्यक्ष होते फादर फ्रान्सिस दिब्रेटो. 94वे अखिल भारतीय संमेलन 2021 मध्ये पार पडले. याचं वर्षी म्हणजे अलीकडंच नाशिकमध्ये. त्याचे अध्यक्ष होते डॉक्टर जयंत नारळीकर. आणि आता जे 95वे
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे 2022 मध्ये उदगीर या ठिकाणी लातूरमधील. त्याचे अध्यक्ष असणार आहेत भारत सासणे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न 5. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मेजर ध्यानचंद राज्य क्रीडा विद्यापीठाचा कोनशिला अनावरण समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 मेरठ. मेजर ध्यानचंद खेल विश्वविद्यालय मेरठ याची जो कोनशिला समारंभ आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला 2 जानेवारी 2022 या रोजी. एकूण 700 कोटी रुपये खर्च करून हे विद्यापीठ उभारण्यात येणार आहे आणि यामध्ये खेळाच्या संदर्भात विविध अभ्यासक्रम, खेळामध्ये पदवी, पदविका किंवा PhD पण करण्याची सोय आहे. देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ राज्यात स्थापन करण्याची घोषणा महाराष्ट्राच्या या वर्षीच्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती. हे ह्या बरोबर आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न 6. खालीलपैकी योग्य विधाने किंवा योग्य विधाने कोणती? अ विधान आहे ब्रिटनचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांना राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी सर किताबाने सन्मानित केले. ब विधान आहे ते हुजूर पक्षाचे नेते होते. क विधान आहे 1997 ते 2007 या काळात ते ब्रिटनचे पंतप्रधान होते. आपल्याला योग्य विधानं शोधायची आहेत. तर टोनी ब्लेअर यांना या वर्षीचा सर हा किताब देण्यात आला आहे ब्रिटनच्या राणीकडून आणि ते मजूर या पक्षाचे नेते होते. त्यामुळे दुसरे विधान आहे चुकीचं आहे. क विधान होतं की 1997 ते 2007 या काळात ते ब्रिटनचे पंतप्रधान होते. तर हे विधान बरोबर आहे. या काळात ते ब्रिटनचे प्रथम पंतप्रधान होते. त्यामुळे याचं बरोबर उत्तर असेल ते असेल पर्याय क्रमांक 3 फक्त अ आणि क योग्य. ब विधान चुकीचं आहे. टोनी ब्लेअर हे आंतरराष्ट्रीय धोरणामुळे नेहमी चर्चेत असायचे आणि ज्यावेळी 9/11 हल्ला झाला होता त्यावेळी जॉर्ज बुश यांनी अफगाणिस्तान आणि इराकवर जे हल्ले केले होते त्याला यांनी जाहीर पाठिंबा दिला होता आणि त्यामुळं टीकाकार यांना बुशचा चमचा म्हणून सुद्धा ओळखतात. टीकाकार यांना बुशचा चमचा असंही म्हणतात. ओके, पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न 7. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने 2020-21 या वर्षासाठी दिला जाणारा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार यंदा कोणत्या साखर कारखान्यात जाहीर झाला? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 क्रांती अग्रणी डॉक्टर GD बापू लाड सहकारी साखर कारखाना कुंडल या कारखान्याला हा पुरस्कार मिळालेला आहे. प्रश्न 8. प्रशासकीय सेवेतील मानाचा समजला जाणारा या वर्षीचा अरुण बोंगीरवार उत्कृष्ट प्रशासक पुरस्कार कोणाला प्राप्त झाला? तर तो ह्या वर्षी दोघांना प्राप्त झालेला आहे. एक आहेत अंकित गोयल आणि दुसरे आहेत रुबल अग्रवाल. या दोघांनाही हा पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे योग्य पर्याय असेल पर्याय क्रमांक 4. पर्याय 2 व 3 दोन्ही योग्य. प्रश्न 9. खालील विधाने लक्षात घ्या. अ केंद्राने महिलांच्या लग्नाचे वय वाढवण्यासाठी जून 2020 मध्ये जया जेटली यांच्या नेतृत्वात एक समिती स्थापन केली होती. ब महिलांच्या लग्नाचे वय 18 वरून 21 वर्षे करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. क यावरती चर्चा करण्यासाठी संसदेच्या स्थायी समितीने विनय सहस्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखाली 31 सदस्यांची समिती स्थापन केली. ड या 31 सदस्यीय समितीत केवळ एका महिला सदस्याचा समावेश आहे. पर्याय उत्तरे काय आहेत? तर फक्त ब आणि क बरोबर, फक्त अ आणि ब आणि क बरोबर, फक्त अ ब ड बरोबर, पर्याय 4 सर्व विधाने बरोबर. तर यामध्ये पर्याय क्रमांक 4 सर्व विधाने बरोबर हे योग्य उत्तर आहे. 4ही विधाने बरोबर आहेत. या 31 सदस्य समितीत केवळ एका महिलाचा समावेश आहे आणि त्या महिला आहेत तृणमूल काँग्रेसच्या राज्यसभेच्या सदस्या सुष्मिता देव. सुष्मिता देव या तृणमूल काँग्रेसच्या राज्यसभेच्या सदस्य आहेत आणि त्या एकमेव महिला या समितीमध्ये आहेत. याच्या अध्यक्ष आहेत विनय सहस्रबुद्धे. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न 10. योग्य विधान कोणते? अ विधान आहे भारतात 3 जानेवारी 2022 पासून 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरू झाले.
ब विधान आहे, मुलांच्या लसीकरणासाठी कोवॅक्सिन ही लस वापरण्यात आली. तर ही दोन्ही विधान आहेत ती बरोबर आहेत. पर्याय क्रमांक 3 अ आणि ब दोन्ही विधान बरोबर आहे. भारतामध्ये लसीकरणाची सुरुवात झाली होती. कोणती तारीख आहे? 16 जानेवारी 2021. नुकतीच त्याला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे. ही डेट खूप महत्त्वाची आहे. या दिवशी भारतामध्ये महालसीकरणास सुरुवात झाली होती. 3 जानेवारीपासून ही मोहीम सुरू करण्यात आली 15 ते 18 वर्ष वयोगटातील व्यक्तींसाठी. प्रश्न 11. खालीलपैकी कोणत्या देशाने 2019 मध्ये भारताच्या साखर अनुदानाच्या बाबतीत किंवा निर्णयाविरोधात आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेच्या WTOच्या तंटा निवारण समितीकडे तक्रार केली होती? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. ब्राझील, ऑस्ट्रेलिया आणि ग्वाटेमाला या तिन्ही देशांनी भारताविरोधात आंतरराष्ट्रीय व्यापार संघटनेकडे तक्रार केली होती. साखर आणि ऊसाबाबतचे भारताचे देशांतर्गत उपाय जागतिक व्यापार नियमांशी विसंगत असल्याच्या जागतिक व्यापार संघटनेच्या निर्णयाविरोधात भारताने अपिलीय प्राधिकरणात दाद मागितली होती. उत्पादक आणि साखरेवरील निर्यात अनुदान देण्याबाबतचे भारताचे उपाय जागतिक व्यापार नियमाशी सुसंगत नाहीत असा आरोप या तिन्ही देशांनी केला होता. त्याचबरोबर WTOच्या कृषी कराराच्या विविध तरतुदीचे, अनुदानाबाबतच्या नियमांचे आणि व्यापार दरावरील सामान्य कराराशी म्हणजे गॅट कराराशी विसंगत असल्याचेही या देशांनी म्हटले होते. प्रश्न 12. अयोग्य विधान कोणते? अयोग्य विधान कोणते असं विचारले. अ विधान आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरमधील राष्ट्रीय मार्ग क्रमांक 37 वर बांधलेल्या पोलादी पुलाचे उद्घाटन केले. हा पूल बराक नदीवर बांधला आहे आणि या पुलामुळे सिलचर आणि इंफाळ या दरम्यानची वाहतूक कोंडी दूर होईल. तर ही जी तिन्ही विधान आहेत ती तिन्ही विधाने बरोबर आहेत. कोणतेही विधान अयोग्य नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे योग्य राहील. वरीलपैकी एकही नाही. NH-37 हा मणिपूरमधील राष्ट्रीय महामार्ग आहे आणि याची जी एकूण लांबी आहे ती जवळपास 740 किलोमीटर इतकी आहे. हा जो महामार्ग आहे तो गोलपारा जे आसाममधील ठिकाण आहे ते रोरिंग अरुणाचल प्रदेश या 2 ठिकाणांना जोडतो NH-37 आणि यावरती जो खर्च होतो तो खर्च आहे 75 कोटी रुपये. ओके, ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. या महामार्गाला AT रोड म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आसाम ट्रंक रोड किंवा AT रोड. हा पूल आपल्याला दिसतो चित्रामध्ये. तो या पुलाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न 13. अलीकडेच प्रकाशित झालेले माय लाईफ इन फुल वर्क फॅमिली अँड अवर फ्युचर हे पुस्तक कोण लिहिले आहे? हे पुस्तक लिहिले आहे इंदिरा नूई, ज्या फॉर्मर चेअरपर्सन आहेत पेप्सिकोच्या माजी अध्यक्षा इंदिरा नूई यांचं हे पुस्तक आहे. अलीकडेच अरुंधती भट्टाचार्य यांचं एक पुस्तक प्रकाशित झालं होतं. त्याचं नाव आहे इंडोमिटेबल. हे पुस्तक आहे जे अरुंधती भट्टाचार्य यांचं आहे. तर कमला हॅरिस यांची 3 पुस्तकं चर्चेत असतात. ती नावे तुम्ही लक्षात ठेवण्यास हरकत नाही. द ट्रूथ वी होल्ड, अन अमेरिकन जर्नी, सुपर हिरोज आर एव्हरीवेअर आणि स्मार्ट ऑन क्राईम ही 3 पुस्तकं आहेत ती आहेत कमला हॅरिस यांची. ओके. पुढचा प्रश्न. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे 4 जानेवारी 2022 रोजी निधन झाले. त्यांच्याबाबत कोणती विधाने बरोबर आहेत असं विचारले. कोणती विधाने बरोबर आपण शोधायचे. पहिला आहे, अनाथ मुलांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी त्यांनी कुंभारवळ तालुका पुरंदर येथे ममता बालसदन संस्थेची स्थापना केली. हे विधान बरोबर आहे.
लहानपणी त्यांना चिंधी या नावाने ओळखले जात होते, हेही विधान बरोबर आहे. 2014 साली त्यांना महाराष्ट्र भूषण या राज्याच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तर हे विधान चुकीचं आहे, त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळालेला नाही. 2021 मध्ये मात्र त्यांना पद्मश्री या पुरस्कारानं केंद्र सरकारनं सन्मानित केलं होतं. तर क विधान हे चुकीचं आहे. ड विधान आहे मी वनवासी, हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे. तर हे विधान बरोबर आहे. त्यामुळं योग्य पर्याय असेल पर्याय क्रमांक अ, ब आणि ड. पर्याय क्रमांक 4 हे योग्य याचं उत्तर असेल. सिंधुताईंनी ज्या संस्था स्थापन केल्या त्यामध्ये बालनिकेतन हे हडपसरला आहे, सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह हे चिखलदरा इथे आहे, अभिमान बालभवन हे वर्धा या ठिकाणी आहे, गोपिका गाई रक्षण केंद्र वर्धा या ठिकाणी आहे, तर सप्तसिंधू महिला आधार बालसंगोपन व शिक्षण संस्था पुणे या ठिकाणी आहे. यावरती पण संस्था आणि त्यांची ठिकाणे यावरती पण जोड्या लावण्यासाठी प्रश्न येऊ शकतो, त्या अनुषंगाने ही माहिती खूप महत्त्वाची आहे. पुढचा प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच धारचुला नेपाळ येथे कोणत्या नदीवर पूल बांधण्यासाठी भारत आणि नेपाळ यांच्यातील सामंजस्य कराराला मंजुरी दिली? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 महाकाली या नदीवर हा पूल बांधण्यात येणार आहे. प्रश्न 16 खालील विधाने विचारात घ्या. अविधान आहे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मासिक PDRD म्हणजेच कराच्या हस्तांतरानंतरची महसुली तूट भरून काढण्यासाठी म्हणून 9,871 कोटी रुपये निधी वितरित केला. राज्यघटनेच्या कलम 275 अंतर्गत राज्यांना PDRD म्हणजेच कर हस्तांतरानंतरची महसुली तूट भरून काढण्यासाठीचा निधी दिला जातो. क 15व्या वित्त आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार हा निधी दिला जात आहे. ड आयोगाने 17 राज्यांना हा निधी देण्याची शिफारस केली होती, ज्यामध्ये महाराष्ट्र राज्याचा समावेश नाही. तर या संदर्भात आपल्याला कोणती विधाने बरोबर आहे ती शोधायची. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 अ, ब, क आणि ड ही चारही विधानं बरोबर आहेत. महाराष्ट्राच्या 17 राज्यामध्ये समावेश नाही आहे हे पण विधान बरोबर आहे. प्रश्न 17 भारत आणि यांच्यात आपत्ती व्यवस्थापनाबाबत सहकार्याच्या सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच मंजुरी प्रदान केली. तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 तुर्कमेनिस्तान. कॅबिनेट अप्रूव्ह्स मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग बिटवीन इंडिया अँड तुर्कमेनिस्तान ऑन कोऑपरेशन इन द फील्ड ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट. 6 जानेवारी 2022 मध्ये PIB ची ही न्यूज आहे. याचं बरोबर उत्तर आहे तुर्कमेनिस्तान. प्रश्न 18 केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान तसेच पृथ्वी विज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांच्या हस्ते खालील कोणत्या ठिकाणी देशातील पहिल्याच ओपन रॉक म्हणजेच खुल्या खडक संग्रहालयाचे उद्घाटन झाले? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हैदराबाद. जितेंद्र सिंह यांनी इंडियाज फर्स्ट ओपन रॉक म्युझियमचं उद्घाटन केलं हैदराबाद या ठिकाणी. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 19 केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 1 जानेवारी 2022 रोजी कोणत्या वाचन मोहिमेचा शुभारंभ केला? कोणत्या केलाय? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 पढे भारत या मोहिमेचा धर्मेंद्र प्रधान यांनी 1 जानेवारी 2022 रोजी सुरुवात केली मोहिमेला. एकूण 100 दिवसांची ही मोहीम आहे. ओके, या मोहिमेमध्ये बालवाटिका ते इयत्ता 8वी पर्यंत शिकणाऱ्या मुलावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. 1 जानेवारीला ही मोहीम सुरू होईल, 10 एप्रिल 2022 रोजी ती संपेल. एकूण 100 दिवस किंवा 14 आठवडे ही मोहीम चालणार आहे. प्रश्न 20 जागतिक रोबोटिक्स इनोव्हेशनचे केंद्र बनण्यासाठी कोणत्या देशाने 5 वर्षाची योजना सुरू केली?
तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 चीन. चीन या देशाने जागतिक रोबोटिक्स इनोव्हेशनचं केंद्र बनवण्यासाठी 5 वर्षाची योजना सुरू केलेली आहे. हरप्रीत चंडी अलीकडेच कशामुळे चर्चेत होत्या? 1. भारतीय वंशाच्या कॅनडाच्या पहिल्या महिला कॅबिनेट मंत्री, दक्षिण गोलार्ध सर करणाऱ्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला, त्या मणिपूरमध्ये मुख्यमंत्री पदाच्या उमेदवार आहेत. 4. हिवाळी ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणारी पहिली भारतीय महिला. काय उत्तर असेल? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दक्षिण गोलार्ध सर करणाऱ्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला. कॅप्टन हरप्रीत चंडी becomes first Indian origin woman to trek solo to South Pole. एकूण 40 दिवसात हा ट्रेक होता, ज्यामध्ये त्यांनी जवळपास 1127 किलोमीटर इतकं अंतर एकटीने पार केलेलं आहे. त्या ब्रिटिश सैन्यामध्ये, ब्रिटिश आर्मीमध्ये कॅप्टन या पदावरती कार्यरत आहेत. त्यांना पोलर प्रीत या नावाने सुद्धा ओळखलं जातं. हे महत्वाचं आहे. पोलर प्रीत या नावाने सुद्धा त्यांना ओळखलं जातं. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22. योग्य विधान कोणते? अ विधान आहे 6 जानेवारी हा दिवस मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. ब विधान आहे बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1812 रोजी दर्पण नावाचे मराठीतील पहिलेच वृत्तपत्र सुरू केलं. तर हा थोडासा आपल्या इतिहासाशी पाठशी सुद्धा संबंध आहे या क्वेश्चनचा. काय उत्तर असेल? तर आपण सर्वांना माहिती आहे की 6 जानेवारी हा आपण मराठी पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. आणि 1832 साली आजच्याच दिवशी म्हणजे 6 जानेवारी रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी पहिले मराठी वृत्तपत्र दर्पण सुरू केलं होतं. तर ब विधान हे चुकीचं आहे. 1812 नाही तर 1832. 6 जानेवारी 1812ला बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्म झाला होता. तो त्यांचा जन्मदिवस आहे 6 जानेवारी 1812. आणि 1832ला त्यांनी दर्पण हे मराठीचं पहिलं वृत्तपत्र सुरू केलेलं होतं. यामध्ये एक स्तंभ असायचा, तो इंग्रजीत असायचा, जेणेकरून इंग्लिश लोकांनाही त्याची माहिती कळावी. दुसरं असायचं की या वृत्तपत्रामधील मजकूर हा अर्धा मराठी आणि अर्धा इंग्रजीमध्ये होता. अर्धा मराठी व अर्धा इंग्रजीमध्ये. सुरुवातीला हे पाक्षिक होतं, नंतर ते वृत्तपत्र झालं. आणि शेवटचा अंक जो प्रकाशित झाला होता ती तारीख आहे 26 जानेवारी 1840. 26 जानेवारी 1840 रोजी दर्पणचा शेवटचा अंक प्रकाशित झाला होता. ही सुद्धा तारीख खूप महत्वाची आहे. प्रश्न 23 बघा. खालीलपैकी कोणत्या ॲपद्वारे मुस्लिम महिलांचे छायाचित्र समाज माध्यमावर प्रसारित करून आभासी लिलाव करण्यात येत होता? त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बुल्लीबाई. बुल्लीबाई या ॲपच्या माध्यमातून मुस्लिम महिलांचे छायाचित्र समाज माध्यमावर प्रसारित करून त्यांचा आभासी लिलाव करण्यात होता. त्याचा जो ॲपचा निर्माण करता होता तो आता सापडलाय पोलिसांना आणि पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे. तर हे बुल्लीबाई ॲप आहे ज्याद्वारे असे प्रकार घडत होते. प्रश्न 24. मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा प्राचार्य राम शेवाळकर स्मृती पुरस्कार यंदा कोणाला प्रदान करण्यात आला? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डॉक्टर यू म पठाण यांना यावर्षीचा प्राचार्य राम शेवाळकर स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रश्न 25. या वर्षीची महिला विश्वकरंडक स्पर्धा मार्च एप्रिल मध्ये कोणत्या देशात खेळवली जाणार आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 न्यूझीलंड. न्यूझीलंडमध्ये या वर्षीची महिलांची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा पार पडणार आहे 7 फेब्रुवारी ते 7 मार्च या दरम्यान. महिलांच्या विश्वकरंडक स्पर्धेला सुरुवात झाली होती 1973 साली. इंग्लंडनं त्याचं आयोजन केलं होतं आणि पहिलं विजेतेपण इंग्लंडलाच मिळालं होतं. 2017 साली म्हणजे अलीकडची जी विश्वचषक स्पर्धा झाली होती ती झाली होती इंग्लंडमध्येच आणि याचं विजेतेपण मिळवलेलं आहे इंग्लंड संघानंच.
ह्या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आतापर्यंत सर्वाधिक विजेतेपद पटकावले ते आहेत ऑस्ट्रेलिया संघाने. आतापर्यंत त्यांनी सर्वाधिक विजेतेपद पटकावलेले आहेत. भारताची या स्पर्धेमध्ये काय कामगिरी आहे तर भारताने 2005 मध्ये आणि 2017 मध्ये या 2 वर्षी भारताने उपविजेतेपद मिळवलेलं आहे. उपविजेतेपद ही आतापर्यंत भारताची सर्वोत्तम कामगिरी आहे. भारताला आतापर्यंत एकदाही या स्पर्धेत विजेतेपद आहे ते पटकावता आलेले नाही. ही स्पर्धा 2021 मध्ये होणार होती, पण कोरोनामुळे ती आता 2022 मध्ये होणार आहे. भारताने सर्वप्रथम या विश्वचषकासाठी संघ जाहीर केला आहे आणि भारताची या स्पर्धेसाठी कॅप्टन असणार आहे, ती असणार आहे मिताली राज. मिताली राज ही भारताची कॅप्टन असेल. ओके, पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न 26. कोणत्या राज्याने किंवा कोणत्या राज्य सरकारने प्रतापसिंह राणे यांनी आमदार म्हणून अखंडित 50 वर्षे पूर्ण केल्याबद्दल आजीवन कॅबिनेट दर्जा देण्याचा निर्णय घेतला? कोणत्या राज्य सरकारने घेतला आहे तर पर्याय क्रमांक 4 गोवा. गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे विधानसभेतील ज्येष्ठ आमदार प्रतापसिंह राणे यांनी नुकतीच गोवा विधानसभेत 50 वर्षे पूर्ण केली आणि या प्रदीर्घ अनुभवाची आणि कामगिरीची परतफेड म्हणून गोवा कॅबिनेटने त्यांना आजीवन कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतलेला आहे. ओके, प्रतापसिंह राणे आतापर्यंत 6 वेळा मुख्यमंत्रीपद, विधानसभा अध्यक्षपद आणि महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी उत्तम रीतीने पार पाडलेली आहे. 1970च्या दशकापासून ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षात आहेत. त्याआधी ते महाराष्ट्र गोमंतक पक्ष, ज्याला आपण मगोप म्हणून पण बोलतो, महाराष्ट्र गोमंतक पक्षात होते. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न 27. राष्ट्रीय जल पुरस्कार 2020 संदर्भात खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? अयोग्य विधान आपल्याला शोधायचं आहे. पहिलं विधान होतं देशात जलसंवर्धन करण्यात महाराष्ट्र अव्वल राज्य ठरले. दुसरं विधान आहे उत्तर प्रदेशमधील मुझफ्फरनगर जिल्हा हा उत्तर झोनमध्ये प्रथम आला. 3. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली नगर पंचायतीने देशात दुसरा क्रमांक पटकावला. चौथं विधान 2018 पासून राष्ट्रीय जल पुरस्काराची सुरुवात झाली आहे. त्यातलं अयोग्य विधान आहे पर्याय क्रमांक 1 देशात जल संवर्धन करण्यात महाराष्ट्र अव्वल राज्य ठरले. हे विधान चुकीचं आहे. सर्वोत्तम राज्य आहे ते आहे उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशने सर्वोत्तम कामगिरी करताना अव्वल क्रमांक पटकावलेला आहे. तर तिसरे नॅशनल वॉटर अवॉर्ड्स नुकतेच जाहीर करण्यात आले. केंद्रीय जलशक्ती मंत्री आहेत गजेंद्रसिंह शेखावत यांनी तिसऱ्या राष्ट्रीय जल पुरस्काराची घोषणा केली. यामध्ये विविध राज्य, संस्था आणि व्यक्तींना एकूण 11 श्रेणीमध्ये 57 पुरस्कार जाहीर करण्यात आले. सर्वोत्कृष्ट राज्य श्रेणीमध्ये पहिला क्रमांक आहे उत्तर प्रदेशचा, दुसऱ्या क्रमांकावर आहे राजस्थान, तर तिसऱ्या क्रमांकावर आहे तामिळनाडू. महाराष्ट्राला यामध्ये 4 पुरस्कार मिळाले. शहरी स्थानिक संस्था गटात दापोली नगरपंचायतीने देशात दुसरा क्रमांक मिळवला. सुरडीगाव ग्रामपंचायतीने पश्चिम विभागामध्ये ग्रामपंचायत कॅटेगरीमध्ये तिसरा क्रमांक मिळवला. गैरशासकीय संस्था गटात ग्रामविकास संस्था औरंगाबाद या संस्थेला भारतात तिसरा क्रमांक मिळाला. तर सर्वोत्कृष्ट माध्यम गटात ॲग्रोवन जे सकाळचं एक दैनिक आहे सकाळ माध्यम समूहाचं, त्याला आपल्या भारतामध्ये दुसरा क्रमांक मिळाला. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 28. भालचंद्र शिवराम उर्फ बाळ ठाकूर यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? पर्याय क्रमांक 3 चित्रकला. सुप्रसिद्ध चित्रकार बाळ ठाकूर. ओके, त्याचं पूर्ण नाव आहे भालचंद्र शिवराम ठाकूर. 1948 मध्ये ते जे स्कूल ऑफ आर्टमधून त्यांनी पदवी घेतली. मराठी पुस्तकांचे मुखपृष्ठकार आणि सजावटकार म्हणून ते परिचित होते. अनेक मोठ्या साहित्यिकांच्या साहित्य कलाकृतीसाठी त्यांनी मुखपृष्ठे आणि तयार केली. लक्ष्मीबाई टिळकापासून ते बालकवी
मर्ढेकर ते बाब बोरकरांपर्यंत अनेक साहित्यिकांची व्यक्तिचित्रही त्यांनी काढली. तर बाळ ठाकूर हे चित्रकला या क्षेत्राशी संबंधित होते. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न 29. योग्य जोड्या जुळवा. एका बाजूला तुम्हाला राज्य दिलेले आहेत आणि दुसऱ्या बाजूला विधानसभा सदस्यसंख्या दिलेल्या आहेत. तुम्हाला माहिती आहे की सध्या 5 राज्यांच्या निवडणुका आता केंद्रीय निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केलेला आहे 5 राज्यांच्या निवडणुकीचा. ही 5 राज्ये कोणती आहेत तर पहिला आहे सर्वात महत्त्वाचं उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेशमध्ये विधानसभेच्या 403 जागांसाठी निवडणूक होणार आहे. दुसरा आहे उत्तराखंड. उत्तराखंडमध्ये 70 जागा आहेत. पंजाबमध्ये 117 जागा आहेत. मणिपूरमध्ये 60 जागा आहेत. तर गोव्यामध्ये विधानसभेची संख्या आहे 40. त्यामुळे योग्य पर्याय असेल पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे प्रवासी भारतीय दिनासंबंधी खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही. अ विधान आहे दरवर्षी 9 जानेवारी रोजी साजरा केला जातो. याच दिवशी 1915 मध्ये महात्मा गांधी ब्रिटनमधून भारतात परतले. या दिवसाची संकल्पना दिवंगत लक्ष्मण सिंघवी यांची होती. पहिला प्रवासी भारतीय दिवस 2003 मध्ये दिल्ली येथे आयोजित करण्यात आला. कोणतं विधान चुकीचं आहे? पर्याय क्रमांक 2 चुकीचा आहे. याच दिवशी 1915 मध्ये महात्मा गांधी हे ब्रिटनमधून नव्हे तर दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले होते आणि त्याच्या स्मरणार्थच प्रवासी भारतीय दिन साजरा केला जातो. कुठून आले होते? दक्षिण आफ्रिका या देशातून. ओके. 9 जानेवारी नॉन रेसिडेंट इंडियन डे और प्रवासी भारतीय दिवस म्हणून सुद्धा त्याला ओळखलं जातं. अलीकडील प्रवासी भारतीय दिवस बघूयात. 13वा प्रवासी भारतीय दिवस झाला होता 2015 मध्ये गांधीनगर या ठिकाणी. 14वा झाला होता 2017 साली बेंगळुरू या ठिकाणी. 15वा झाला होता 2019 मध्ये वाराणसी या ठिकाणी. 16वा झाला होता 2021 मध्ये नवी दिल्ली या ठिकाणी. 2015 नंतर दर 2 वर्षांनी प्रवासी भारतीय दिवस म्हणजे PBD साजरे केले जातात. ओके. पुढचा प्रश्न पाहूयात. प्रश्न 31. SPG स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तुम्हाला आता अलीकडे माहिती असेल की पंजाबच्या दौऱ्यावर असताना संरक्षणाचा हे मुख्यमंत्र्यांच्या आपले प्रधानमंत्री आहेत नरेंद्र मोदी त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता आणि त्यावरून SPG चर्चेमध्ये होती. तर SPG ची स्थापना झाली होती 1985 साली. ओके. त्याचं जे घोषवाक्य आहे ते आहे शौर्यम समर्पणम सुरक्षणम. विशेष सुरक्षा दल स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप. 1981 पूर्वी भारताच्या पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेची जबाबदारी दिल्ली पोलीस उपायुक्तांकडे होती. यानंतर सुरक्षेसाठी STF ची स्थापना करण्यात आली. स्पेशल टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली होती. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना 1984 मध्ये त्यांची हत्या झाली होती आणि त्यानंतर 1985 मध्ये SPG ची स्थापना झाली आणि तेव्हापासून पंतप्रधानांच्या संरक्षणाची जबाबदारी ही SPG कडेच आहे. 1988 मध्ये विशेष संरक्षण गट कायदा 1988 हा पारित करण्यात आला आणि त्याची या माध्यमातून SPG ची औपचारिक स्थापना करण्यात आली. ओके. SPG भारतात 6 दर्जाच्या सुरक्षा पुरवते. यामध्ये एक आहे ते SPG इलाइट जी आपल्या PMशी संदर्भात आहे. त्यानंतर आहे Z+, Z, Y+Y आणि X सिक्युरिटी. तर या एकूण 6 प्रकारच्या सुरक्षा यंत्रणा SPG पुरवते. पुढचा प्रश्न आहे भारताच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याला किती देशांच्या राष्ट्राध्यक्षांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 5. 5 राज्यांच्या
5 राष्ट्रांच्या राष्ट्रप्रमुखांना निमंत्रित करण्यात आलं होतं, पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे आणि आता ह्यावेळी कोणताही राष्ट्रप्रमुख ह्या कार्यक्रमाला उपस्थित नसणार आहेत. ओके, मागच्या वर्षीही बोरिस जॉन्सन यांना आमंत्रित करण्यात आलं होतं, पण ऐनवेळी कोरोनामुळे तो कार्यक्रम रद्द करण्यात आला. यावेळी या 5 राष्ट्राध्यक्षांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आलं होतं, पण यावेळी हा सोहळा कॅन्सल करण्यात आलेला आहे. प्रश्न 33. अलीकडे साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आणि त्या संदर्भात योग्य जोड्या जुळवायच्या आहेत. एका बाजूला तुम्हाला विजेते दिलेले आहेत, दुसऱ्या बाजूला त्यांची साहित्य कृती दिलेली आहे. डॉक्टर किरण गुरव यांच्या संदर्भात जी साहित्य कृती आहे ती आहे बाळूच्या अवसरांची डायरी. ओके, दुसरा आहे प्रणव सकदेव, त्यांचे आहे काळे करडे स्ट्रोक्स, लेखक प्रणव सकदेव, त्यामुळे याचं येईल बला 3. संजय वाघ हे बाल साहित्यिक आहेत, त्यांचं आहे जोकर बनला किंगमेकर, हे पुस्तक त्यांचं आहे. योग्य पर्याय असेल पर्याय क्रमांक 2 हा याचा योग्य पर्याय असेल. तर या तिन्ही मराठी साहित्यिकांना ह्या वर्षीचा साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झालेला आहे. मराठी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झालेला आहे. 1954 मध्ये या पुरस्काराची सुरुवात झाली होती, साहित्य अकादमी पुरस्कार, आणि हे केंद्र सरकारकडून 24 भाषेसाठी दिले जातात. राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये ज्या 24 भाषा आहेत, या 24 भाषेसाठी हे पुरस्कार जाहीर करण्यात येतात. याचं स्वरूप आहे 1 लाख रुपये, ताम्रपट आणि शाल, असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. आतापर्यंत जे महत्त्वाचे बघायचे आपल्याला, 1955 साली मराठी भाषेचा पहिला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता लक्ष्मण शास्त्री जोशी यांना. लक्ष्मण शास्त्री जोशी हे खूप महत्त्वाचं आहे. पहिला मराठी साहित्य अकादमी पुरस्कार 1955 लक्ष्मण शास्त्री जोशी यांना मिळाला होता. अलीकडचे आपण 4 बघूया. 2018 मध्ये तो मिळाला होता मसू पाटील यांना. मसू पाटील, त्याचं साहित्य होतं सर्जन प्रेरणा आणि कवित्वशोध. 2019 मध्ये मिळाला होता अनुराधा पाटील यांना. कोणत्या पुस्तकासाठी मिळाला होता? तर त्यांचा कविता संग्रह होता कदाचित अजूनही, या काव्य संग्रहासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. 2020 मध्ये उद्या या कादंबरीसाठी नंदा खरे यांना हा पुरस्कार मिळाला, पण नंदा खरे यांनी हा पुरस्कार नाकारला होता. तर 2021 मध्ये किरण गुरव यांना बाळूच्या अवसरांची डायरी या पुस्तकासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे. पुढचा प्रश्न बघा. चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी होते याचा पहिला प्रत्यक्ष पुरावा ... या यानास आढळला आहे. तर ते यान आहे चांग 5. हे चीनचं यान आहे, चंद्र मोहीम वरती असलेलं, आणि या यानाला याचा पहिला प्रत्यक्ष पुरावा सापडला की चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी होते. चायनास चांग 5 प्रोब. ओके, पुढचा प्रश्न बघा. ज्येष्ठ गायक अभिनेते पंडित रामदास कामत यांचे 8 जानेवारी 2022 रोजी निधन झाले. त्यांच्या संबंधी खालीलपैकी अयोग्य विधान कोणते? अ. 1964 मध्ये आलेल्या मत्स्यगंधा या नाटकाने त्यांचे नाव घराघरात पोहोचवले. ब. दुसरं विधान आहे सांगली येथे झालेल्या 92व्या नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 2015 साली प्रतिष्ठेच्या संगीत नाटक अकादमी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. 4. 2008 सालचा विष्णुदास भावे पुरस्कार त्यांना मिळाला. तर यातलं आपल्याला अयोग्य विधान शोधायचं आहे. पर्याय क्रमांक 2 हे अयोग्य विधान आहे. सांगली येथे झालेल्या 92व्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष पद त्यांनी भूषवले होते, हे विधान चुकीचं आहे. त्यांनी 2009 मध्ये झालेलं बीड या ठिकाणी
जे नाट्य संमेलन झालं होतं 89वे नाट्य संमेलन, त्याचे अध्यक्षपद भूषवलं होतं. सांगली येथे झालेल्या 92व्या मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष होते श्रीकांत मोघे. श्रीकांत मोघे. तर हे दुसऱ्या क्रमांकाचा जो पर्याय तो चुकीचा आहे. पुढचा प्रश्न बघा. ATP दौऱ्यात पहिल्यांदाच एकत्र खेळणाऱ्या कोणत्या भारतीय जोडीने ॲडलेड आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेतील पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावले? कोणत्या जोडीने पटकावले आठवते का बघा? तर ते आहेत रोहन बोपन्ना आणि रामकुमार रामनाथन. पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर आहे. पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावलं होतं गेल मॉन्फिलिस. हा स्पेनचा आहे, त्याला पुरुष एकेरीचं मिळालं होतं. तर ॲश्ले बार्टी ही ऑस्ट्रेलियाची टेनिसपटू आहे, तिला महिला एकेरीचं विजेतेपद पटकावलेलं आहे. मेन्स डबलमध्ये भारताचा रोहन बोपन्ना आणि रामकुमार रामनाथन यांना मिळालं. तर वुमेन्स डबल्समध्ये ॲश्ले बार्टी आणि स्टॉर्म सँडर्स ह्या ऑस्ट्रेलियाच्या जोडीनं महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न 37. फातिमा शेख यांच्या संदर्भात खालीलपैकी योग्य वर्णन कोणतं? 1. भारतातील पहिल्या मुस्लिम महिला वकील. भारतातील पहिल्या मुस्लिम महिला न्यायाधीश. 3. भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षिका. 4. भारतातील पहिल्या मुस्लिम महिला उद्योजिका. अलीकडेच गुगलनं ह्यांच्यावरती डुडल ठेवलं होतं आणि त्यामुळे त्या चर्चेत होत्या. फातिमा शेख या भारतीय शिक्षणतज्ज्ञ आणि समाजसुधारक होत्या. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या त्या सहकारी होत्या. त्या आधुनिक भारतातील पहिल्या मुस्लिम महिला शिक्षकापैकी एक असून त्यांनी फुले यांच्या शाळेत दलित मुलांना शिक्षण देण्यास सुरुवात केली. 9 जानेवारी 2022 रोजी गुगलने फातिमा यांना त्यांच्या 191व्या जयंतीनिमित्त डुडलद्वारे सन्मानित केलं आणि त्यामुळे त्या चर्चेत होत्या. प्रश्न 38 बघा. थॉमस मॅन्थ्यू यांनी लिहिलेल्या रतन टाटा द ऑथोराइज्ड बायोग्राफी या रतन टाटा यांच्या अधिकृत चरित्राच्या प्रकाशनाचे हक्क कोणत्या प्रकाशन संस्थेला मिळाले? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हार्पर कॉलिन्स. हार्पर कॉलिन्स ही जगातील एक नामांकित प्रकाशन संस्था आहे आणि तिनं या पुस्तकाचे प्रकाशन हक्क मिळवलेले दिसून येतात. पुढचा प्रश्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाच्या वर्षापासून डॉटर हा दिवस वीर बाल दिवस म्हणून पाळला जाईल अशी घोषणा केली. कोणता दिवस पाळला जाणार आहे? तो आहे 26 डिसेंबर. पर्याय क्रमांक 4 26 डिसेंबर. गुरु गोविंद सिंग यांच्या जयंतीनिमित्त त्यांनी ही घोषणा केली. गुरु गोविंद सिंग यांचे 2 पुत्र आहेत, साहिबजादा झोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग. हे केवळ 9 वर्ष आणि 6 वर्ष वयाची 2 मुले होती, ज्यांना इस्लाम धर्म स्वीकारण्यास नकार दिल्यामुळं जिवंतच भिंतीत गाडण्यात आलं होतं आणि त्यांनी त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 26 डिसेंबर हा दिवस वीर बाल दिवस म्हणून यापुढे साजरा केला जाणार आहे. 26 डिसेंबर 1705 मध्ये साहिबजादा झोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग यांनी धर्मतत्वाचं पालन करायला सर्वोच्च प्राधान्य देत त्याकरता भिंतीत जिवंत गाडलं जायची शिक्षा पत्करली होती आणि त्यांच्या स्मरणार्थ 26 डिसेंबर हा दिवस आता वीर बाल दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 40. 10 जानेवारी या दिवशी जागतिक हिंदी दिन साजरा केला जातो. नागपूर येथे 10 जानेवारी 1975 रोजी प्रथम जागतिक हिंदी परिषद झाली. देशात 14 सप्टेंबर रोजी हिंदी दिन साजरा केला जातो. त्याचा बरोबर पर्याय पर्याय क्रमांक 4 सर्व विधाने योग्य. विश्व हिंदी दिवस किंवा जागतिक हिंदी दिन हा जानेवारी रोजी साजरा केला जातो.
पहिल्या जागतिक हिंदी परिषदेचे उद्घाटन तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केलं होतं. जी झाली होती 10 जानेवारी 1975 रोजी. ओके. 2006 मध्ये भारताचे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दरवर्षी 10 जानेवारी हा जागतिक हिंदी दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. जगात हिंदी ही चौथी सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. पहिल्या क्रमांकावर कोणती असेल? पहिल्या क्रमांकावर आहे इंग्लिश. दुसऱ्या क्रमांकावर आहे मॅन्डेरिन, ही चायनाची भाषा आहे. तिसऱ्या क्रमांकावर आहे स्पॅनिश आणि चौथ्या क्रमांकावर आहे आपली हिंदी. ओके. पुढचा प्रश्न बघूयात. भारतात 14 सप्टेंबरला हिंदी दिवस साजरा केला जातो, ही महत्त्वाचं आहे. 14 सप्टेंबरला राष्ट्रीय हिंदी दिवस आणि 10 जानेवारीला जागतिक हिंदी दिवस. प्रश्न 41. राष्ट्रीय इंडिया स्किल 2021 या भारतातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत कोणत्या राज्याने अग्रस्थान पटकावले? कोणत्या राज्याने पटकावले असेल? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ओडिसा. ओडिसा या राज्यानं या राष्ट्रीय इंडिया स्किल स्पर्धेत अग्रस्थान पटकावलेलं आहे. एकूण 270 विजेते या इंडिया स्किल 2021 स्पर्धेमध्ये आपल्याला दिसून येतात. यामध्ये 61 गोल्ड, 77 सिल्वर, 53 ब्रॉन्झ आणि 79 विशेष पदकं होती. ओडिशा या राज्याने 51 पदकासह अग्रस्थान पटकावलं. महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर राहिला 30 पदकासह आणि केरळानं 25 पदकासह तिसरा क्रमांक पटकावलेला दिसून येतो. याचा जो समारंभ पार पडला तो पडला तालकटोरा इंडोर स्टेडियम नवी दिल्ली येथे. जवळपास 500हून अधिक युवा व्यावसायिकांनी यामध्ये भाग घेतला होता, जी 26 राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये आली होती. एकूण 54 स्किलचा यामध्ये समावेश होता. या स्पर्धेतील जे विनर आहेत त्यांना शांघाय येथे होणाऱ्या चीनमध्ये शांघाय येथे होणाऱ्या ऑक्टोबर 2022 मध्ये वर्ल्ड स्किल इंटरनॅशनल कॉम्पिटिशनमध्ये भाग घेण्याची संधी मिळणार आहे. प्रश्न 42. महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका या संस्थेतर्फे साहित्यातील योगदानासाठी दिला जाणारा दिलीप वी चित्रे जीवनगौरव पुरस्कार यंदा कोणाला जाहीर झाला? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नरेंद्र चपळगावकर. महाराष्ट्र फाउंडेशन अमेरिका या संस्थेतर्फे साहित्यातील योगदानासाठी दिला जाणारा दी वी चित्रे जीवनगौरव पुरस्कार यंदा निवृत्त न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांना, तर समाजसेवेच्या क्षेत्रातील योगदानासाठीचा जीवनगौरव पुरस्कार अन्नपूर्णा परिवाराच्या प्रेमाताई पुरव यांना जाहीर झाला. ओके. प्रेमाताई पुरव यांना समाजसेवेच्या क्षेत्रातील मिळालेला आहे. तर नरेंद्र चपळगावकर यांना साहित्यातील जीवनगौरव पुरस्कार मिळालेला आहे. प्रश्न 43. 8 व 9 जानेवारी 2022 रोजी सोलापूर येथे भरलेल्या 34व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय पक्षमित्र संमेलनाचे अध्यक्षपद कोणी भूषवले? तर 34वं महाराष्ट्र पक्षमित्र संमेलन हे सोलापूर येथे पार पडलं आणि सापमार गरुड हा या संमेलनाचं बोधचिन्ह होता. डॉक्टर मेतन फाउंडेशनच्या वतीनं सामाजिक वनीकरण सोलापूर व महाराष्ट्र वन विभाग सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानं हा संमेलन आयोजित केलं होतं. संमेलनाचे बोधचिन्ह म्हणून सापमार गरुडाची निवड करण्यात आली होती. सोलापूरचे ज्येष्ठ पक्षी मित्र प्राध्यापक निनाद शहा हे या संमेलनाचे अध्यक्ष होते. तर राज्याचे वन राज्यमंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे या संमेलनाचे उद्घाटक होते. त्याचं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 प्राध्यापक निनाद शहा. प्रश्न 44. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने
कोणाची डिसेंबरमधील सर्वोत्तम ICC क्रिकेटपटू म्हणून निवड केली? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, एजाज पटेल. एजाज पटेल हा न्यूझीलंडचा क्रिकेटपटू आहे, ज्यानं गेल्या महिन्यामध्ये एक महाग किंवा भीम पराक्रम म्हणू शकतो आपण असा पराक्रम केला. ते म्हणजे एका कसोटी सामन्यामध्ये पूर्ण संघ त्याने बाद केला होता. भारताविरुद्ध कसोटी सामन्यामध्ये त्यानं भारताचे सर्वच्या सर्व 10 गडी बाद केले होते. ओके, तर अशी कामगिरी करणारा जगातील तिसराच गोलंदाज आहे. यापूर्वी जिम लेकर हा ऑस्ट्रेलियाचा बॉलर आहे, ज्यानं पहिल्यांदा 10 विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर दुसरा क्रमांक आहे भारताचा अनिल कुंबळे यांनी पाकिस्तान विरोधात खेळताना 1999 साली सर्वच्या सर्व पाकिस्तानचा संघ बाद केला होता. आणि तिसरा गोलंदाज आहे एजाज पटेल, ज्याने भारताविरुद्ध अशी कामगिरी केली. ओके, त्यामुळे त्याला डिसेंबरमधील सर्वोत्कृष्ट ICC क्रिकेटपटू हा पुरस्कार मिळाला. या वर्षीपासून जानेवारी महिन्यापासून हा पुरस्कार सुरू झाला होता आणि ऋषभ पंत भारताचा जो विकेट किपर आहे त्याला हा पहिला पुरस्कार मिळाला होता प्लेअर ऑफ द मंथचा. फेब्रुवारी महिन्यामध्ये रविचंद्र अश्विन आणि मार्चमध्ये भुवनेश्वर कुमार. तर पहिल्या तिन्ही महिन्यामध्ये भारताच्या खेळाडूंनी यामध्ये वर्चस्व गाजवलं होतं. एप्रिलमध्ये बाबर आझम, मेमध्ये मुश्फिकुर रहीम, जूनमध्ये डेव्हन कॉनवे, जुलैमध्ये शाकिब अल हसन, ऑगस्टमध्ये जो रूट, सप्टेंबरमध्ये संदीप लमिछानी हा नेपाळचा क्रिकेटपटू आहे, त्याला हा पुरस्कार मिळाला होता. ऑक्टोबरमध्ये आसिफ अलीला हा पुरस्कार मिळाला. तर नोव्हेंबरमध्ये डेव्हिड वॉर्नरला प्लेअर ऑफ द मंथचा पुरस्कार मिळाला होता. ही पूर्ण यादी एकदा तुम्ही वाचून घ्या, यावरती क्वेश्चन आगामी परीक्षेमध्ये येऊ शकतो. प्रश्न 45, खालीपैकी कोणत्या ठिकाणी 24व्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते? तर याचं बरोबर जे उत्तर असेल ते पर्याय क्रमांक 3, हैदराबाद या ठिकाणी 24व्या राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रश्न 46, कोणाची नुकतीच कृषी खर्च व किमती आयोगाच्या कमिशन फॉर ॲग्रिकल्चर कॉस्ट अँड प्राइसेस CACPच्या अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती करण्यात आली? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, विजय पॉल शर्मा यांची CACPच्या चेअरमन म्हणून निवड झालेली आहे. प्रश्न 47, खालीपैकी कोणता देश आंतरराष्ट्रीय सौर युतीचा 102वा सदस्य बनला? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अँटिगा आणि बर्बुडा हा कॅरिबियन देश आहे. हा इंटरनॅशनल सोलर अलायन्सचा 102वा सदस्य बनला. अमेरिका हा इंटरनॅशनल सोलर अलायन्सचा 101वा सदस्य आहे. 102वा सदस्य आहे अँटिगा आणि बार्बुडा. तर नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून इंटरनॅशनल सोलर अलायन्सची स्थापना झाली होती 30 नोव्हेंबर 2005 या दिवशी. यापूर्वी राज्यसभेला प्रश्न विचारण्यात आला होता. कर्कवृत्त आणि मकरवृत्त दरम्यानचे जे देश आहेत त्यांच्यासाठी ही संघटना स्थापन करण्यात आली होती. कर्कवृत्त ते मकरवृत्त. ओके, याचं हेडक्वार्टर कुठं आहे, मुख्यालय? तर ते आहे गुरुग्राम हे हरियाणामधील शहर आहे. या शहरात याचं मुख्यालय आहे आणि ह्याचे जे महासंचालक आहेत ते आहेत अजय माथुर हे ISAचे महासंचालक आहेत. प्रश्न 48, कोणत्या 2 देशांदरम्यान अलीकडेच लँडमार्क संरक्षण करार करण्यात आला? त्याचं बरोबर उत्तर आहे जपान आणि ऑस्ट्रेलिया. जपान आणि ऑस्ट्रेलिया 2 देशांमध्ये लँडमार्क संरक्षण करार करण्यात आला. प्रश्न 49, कोणत्या कालावधीत पहिल्या स्टार्टअप इंडिया नवोन्मेष सप्ताहाचे आयोजन करण्यात आले? त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 10 जानेवारी ते 16 जानेवारी.
10 जानेवारी ते 16 जानेवारी या दरम्यान पहिल्या स्टार्टअप इनोव्हेशन वीकचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या व्हिडिओमध्ये आपला शेवटचा प्रश्न आहे. प्रश्न 50. खालीलपैकी कोण संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या म्हणजे UNSCच्या दहशतवाद विरोधी समितीचे ATCचे अध्यक्ष बनले? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 TS तिरुमूर्ती. आपल्याला माहिती आहे की भारत सध्या संयुक्त राष्ट्र संघामध्ये 3 महत्त्वाच्या समितीचं अध्यक्षपद भूषवणार आहे. त्यामध्ये काही तालिबान निर्बंध समिती, दुसरे दहशतवाद विरोधी समिती CTC आणि तिसरे लिबियावरील निर्बंध समिती. तर दहशतवाद विरोधी समितीचं जे अध्यक्ष असणार आहेत ते TS मूर्ती हे UN मधील भारताचे स्थायी प्रतिनिधी आहेत. स्थायी प्रतिनिधी TS तिरुमूर्ती. UNSC मध्ये 5 देश आहेत ज्यांना नकाराधिकार आहेत किंवा ते स्थायी सदस्य आहेत. हे देश कोणते आहेत तर रशिया, चायना, युनायटेड स्टेट्स, फ्रान्स आणि ब्रिटन हे 5 देश आहेत ज्यांना UNSCचे स्थायी सदस्य आहेत. 2020-21 मध्ये 5 सदस्य असणार आहेत. ते आहेत भारत, नॉर्वे, आयर्लंड, केनिया आणि मेक्सिको. हे 5 देश आहेत ते 2020-21 मध्ये UNSCचे अस्थायी सदस्य असणार आहेत. तर अशा प्रकारे आपले 50 प्रश्न हे डिस्कशन करून झालेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. विद्याप्रभूंचे यूट्यूब चॅनल आहे ते तुम्ही सबस्क्राईब करा. यामध्ये तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आपले विद्याप्रभूंचे विद्याप्रभू MPSC नावाचे टेलिग्राम चॅनल आहे ते तुम्ही सबस्क्राईबर करा. यामध्ये तुम्हाला या प्रश्नपत्रिकेची PDF मिळेल. याशिवाय दररोजच्या चालू घडामोडीची माहिती सुद्धा तिथे तुम्हाला मिळेल. याशिवाय विद्याप्रभूंचे फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेज पण तुम्ही लाईक करू शकता. धन्यवाद.